श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार तिळाची उत्पत्ती श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि म्हणूनच जे आपल्याला षटतिला एकादशीच्या दिवशी 11 तिळांचा प्रभावी उपाय करायचा. इथे अर्पण करायचे आहेत आपल्याला 11 तीळ, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व अडचणी, सर्व दोष तर नष्ट होणारच आहेत, पण त्याचबरोबर कठीणातली कठीण इच्छा देखील आपली पूर्ण होणार आहेत. 7 पिढी आपल्याला धन दौलतची कमतरता होणार नाही आहे. त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षटतिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. षटतिला एकादशीच्या दिवशी जे आहे, जर आपल्याला काही कारणास्तव उपवास करायला जरी नाही जमला तरी सुद्धा जर आपण हे 11 तिळांचा प्रभावी उपाय केला तर आपल्याला एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळणार आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला ह्या उपायाकरता काय करायचं, सकाळी उठून लवकर आपल्याला स्नान करायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ हे टाकायचे आहेत. तिळाच्या उटणं लावण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर जी आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा. तर तुम्हाला जर काही कारणास्तव हा उपाय सकाळी करायला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकतात.
षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला जे 11 तीळ घ्यायचे, तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकतात किंवा तुम्ही काळे तीळ घेऊ शकतात, कोणतेही तीळ जे तुम्हाला 11 घ्यायचे आहेत आणि 11 तीळ घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा दिवामध्ये आपल्याला गाईचंच तूप टाकायचं आहे, कारण जो पण उपाय धन प्राप्ती करता, मनोकामना पूर्ती करता, इच्छा पूर्ती करता केला जातो त्यामध्ये नेहमी गाईचं तूप हे वापरलं जातं. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला लांब वाती टाकायची आहे. असा एक आपल्याला दिवा तयार करायचा आणि दिवा तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. हा दिवा जो आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती जे आहे तुम्हाला स्वास्तिक काढायचे, कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आणि त्यावरती हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला 11 काळे तीळ घ्यायचे. जर तुम्ही काळे तीळ घेतले असेल तर 11 काळे तीळ घ्या, पांढरे तीळ घेतले असेल तर 11 पांढरे तीळ घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रत्येक एक तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एक तीळ टाकायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा एक तीळ टाकायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ह्या रीती आपल्याला 11 तीळ जे आहेत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर जे आपल्याला श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करत जे आहे आपल्या मनातली इच्छा श्री हरिविष्णूंना सांगायची आहे. जर आपल्याला धन प्राप्ती करता, मनोकामना पूर्ती करता की आपल्या घराकरता, मुलांकरता, पतीकरता ज्या पण तुमच्या इच्छा असतील, समस्या असतील, आकांक्षा असतील त्या आपल्याला श्री हरिविष्णूंना बोलायच्या आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा, तुम्हाला स्वतः प्रचिती येईल. कारण षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूपच महत्त्व आहे. तिळाचं दान, तिळाचं स्नान एवढं जरी तुम्ही केलं किंवा तिळापासून कोणतेही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट तर होतच होतं, पण त्याचबरोबर जे आपल्याला स्वर्गाची देखील प्राप्ती होते. म्हणूनच प्रत्येकाने जे आहे षष्टीला एकादशीच्या दिवशी ह्या 11 तिळांचं जे आहे प्रभावी असा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व दुःख, संकट नष्ट होणार आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.